आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेतलाय। निकालाआधी वर्ध्यातून ही महत्त्वाची बातमी समोर येतेय। आर्वी मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार दादा केचे यांनी आता राजकीय संन्यास घेतलेला आहे। झालेल्या घडामोडींनी मनावर आघात झाल्याचं विधान यावेळी दादा केचेंनी केलेलं आहे। तर दादाराव केचे यांनी आता राजकीय संन्यास करण्याची घोषणा केलेली आहे। निकालाआधी वर्ध्यातून ही महत्त्वाची बातमी आहे। अरे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। संपून टाकला असता, तेही दादाराव केचे धमक आहे। आणि या माध्यमातूनच आज मी कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून, समाजाचा मान सन्मान ठेवून, सामाजिक बांधिलकी ठेवून ते काम मी करणार। पक्ष ज्या पक्षांनी मला धोका दिलेला आहे त्यातून मी आज राजकीय संन्यास घेत आहे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचं 1982-83 पासून आपण काम करतो आहे। जेव्हा पक्षाची ओळख या मतदारसंघामध्ये कुठलीही नव्हती, कोण्या गावामध्ये सुद्धा कार्यकर्ता दिसत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये आपण पक्ष संघटना उभी केली। आता कुठंतरी हिरवं हिरवं दिसायला लागलं म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या भावनेतून या मतदारसंघाचं चित्र बदलण्याची भाषा करतात। 2024च्या निवडणुकीमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं दोनदा की तुझी तिकीट मी फायनल केलेली आहे। या निवडणुकीमध्ये 28 तारखेला 30 ते 35,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा फॉर्म भरला आणि त्यातूनच पक्षाच्या नेतृत्वाने दखल सुद्धा घेतली। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश बंगाले आहेत। निलेश, भाजपाचे माजी आमदार जे आहेत दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आणि यावेळी ते भावनिक देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच दीपाली, अतिशय खळबळजनक हा निर्णय आहे। या निर्णयामुळे सर्वांना अवाक करून टाकला आहे आर्वी विधानसभामध्ये। खरं म्हणजे दादाराव केचे विद्यमान आमदार आहेत। आता उद्या निकाल लागणार आहे, त्या निकालाच्या एक दिवसा अगोदर त्यांनी हा राजकीय संन्यास पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने एकच खळबळ झालेली आहे। खरं म्हणजे त्यांच्यावर या निवडणुकीमध्ये महायुतीचे